महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। बांगलादेशने भारतामधून आयात केल्या जाणाऱ्या कांद्यावरती 10% आयात शुल्क लावलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भारत सरकारकडे निर्यात शुल्क शून्य करण्याची मागणी केली आहे। बांगलादेशने आयात शुल्क लावण्यामागची कारणं काय आहेत, पाहूयात एक रिपोर्ट। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय। कारण बांगलादेशने भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर 10% शुल्क लागू केलंय। याबाबतचं परिपत्रकही बांगलादेश सरकारने जारी केलंय। बांगलादेश हा भारताकडून कांदा आयात करणारा सर्वात मोठा देश आहे। महाराष्ट्रातूनही कांद्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्येच होते। गेल्या वर्षात 20% तर त्यापूर्वी 17% कांद्याची निर्यात एकट्या बांगलादेशात झाली होती। आता बांगलादेशातील कांदा सुद्धा बाजारपेठेत येतोय। या कांद्याला संरक्षण मिळावं आणि स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं यासाठी बांगलादेशने कांदा आयातीवर 10% शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय। 17 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता आहे। भारत सरकारनेही स्थानिक शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कांद्यावरचं निर्यात शुल्क तात्काळ शून्य करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे। बांगलादेश या देशामध्ये सर्वाधिक कांद्याची निर्यात होते, परंतु तिथं आयातीवर शुल्क लावल्यामुळं जी भारतातून कांद्याची निर्यात होणार आहे याला निश्चितच फरक पडेल। म्हणजे हे कमी प्रमाण होऊ शकतं। याच्यातून आणखीन दर घसरण्याची एक शेतकऱ्यावर संकट निर्माण होऊ शकतं। हे जर टाळायचं असेल आणि भारतीय कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त चांगला दर मिळू द्यायचा असेल तर केंद्र सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क जे 20% आहे ते तत्काळ शून्य करणं गरजेचं आहे। कारण वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे निर्णय होऊ शकतात, पण भारत सरकारने जर कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळू द्यायचा असेल तर कांद्यावरती कुठलेही निर्बंध नको। आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतोय की कांद्याचं निर्यात शुल्क जे 20% आहे ते तर तत्काळ हटवा, पण कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त कांदा वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे। कांदा निर्यातीवरती केंद्र सरकारने सबसिडी दिली पाहिजे। बांगलादेशने घेतलेल्या आयात शुल्काच्या निर्णयाबद्दल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय वाटतं तेही जाणून घ्या। तर केंद्र सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून 20% जे निर्यात शुल्क लावलेलं आहे भारतातल्या व्यापाऱ्यांवर किंवा भारतीय बाजारपेठेवर हे कमी करावं। त्याचा नक्कीच थोडाफार शेतकऱ्यांना फायदा होईल असं आम्हाला वाटतं। आमची अपेक्षा एकच आहे का शेतकऱ्याला तुम्ही फ्री काहीच देऊ नका, फक्त शेतकऱ्याच्या मालाला आहे तो योग्य बाजार भाव द्या। हे जे निर्यात शुल्क लावलेलं आहे ते हे शून्य करावं, एवढीच आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, तरच शेतकरी जगेल। आता असं आहे की जो गोल्टागोल्टी जो असतो तो कांदा जास्त करून बांगलादेशात जातो। बांगलादेशात आता त्यांचा नवीन यायला सुरुवात झालेली आहे आणि नवीन कांदा यायला सुरुवात झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आयातवरती 10% शुल्क लावलेलं आहे आणि आपल्या सरकारने 20% लावलेलं आहे। त्याच्यामुळे जो बाहेरच्या देशात जो कांदा जाणार आहे बांगलादेश तो जाणार नाही। तो जाणार नसल्यामुळे तो कांदा इथंच आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की बाजार जे आहे ना बाजार ढासण्याची शक्यता आहे। त्याच्याकरता सरकारने असं करायला पाहिजे की 20% जे निर्यात शुल्क ते कमी करायला पाहिजे ताबडतोब आणि शेतकऱ्याला वाचवायला पाहिजे। काहीच महिन्यांपूर्वी बांगलादेशात सत्तांतर झालं। माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला। त्यामुळे भारत आणि बांगलादेशचे संबंध बिघडले। बांगलादेश सरकारनं कांदा आयातीवर शुल्क लावण्याच्या निर्णयाला बिघडलेल्या संबंधांची किनारही असण्याची शक्यता आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड।